गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे डाळ आणि तांदूळाच्या ढोकळ्याची डिटेल रेसिपी. तर उद्या बनवायचा आहे ढोकळा, त्याच्यामुळे डाळ आणि तांदूळ आजच भिजवायला लागणार आहे. तर चला सुरुवात करूया. हे बघा, मी सर्वात आधी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर साधारणपणे 2 वाटी तांदूळ आणि 1.25 वाटी चण्याची डाळ घ्यायची. स्वच्छ धुवून घ्यायची नीट, आणि नंतर ती भिजू घालायची. तर हे बघा, साधारण 7-8 तास लागतात याला भिजायला. आणि ॲडिशनमध्ये आपल्याला टाकायचा आहे साबुदाणा, अर्धी वाटी घ्यायचा. हा छान भिजतो रात्रभर. तर जेव्हा आपण ग्राइंड करतो त्याच्यासोबत याला ग्राइंड करायचं डाळ तांदूळासोबत. ओके, डाळ आणि तांदूळ भिजायला 7-8 तास इनफ असतात. स्टील मी रात्रभर भिजू घालणार आहे आणि उद्या सकाळी छान ग्राइंड करू. गुड मॉर्निंग गाईज. तर कालचे भिजू घातलेलं होतं आपण डाळ तांदूळ, ते आपण मिक्सरमधून काढलं ढोकळ्यासाठी. हे पाणी वापरायचं नाही मिक्सरमधून काढायला, दुसरं घ्यायचं. प्लस दही टाकून मिक्सरमधून काढायचं असतं. आणि हो, आणि एक ॲडिशन आहे, अर्धी वाटी पोहे घ्यायचे, जाड पातळ कुठले घेतले तरी चालतात. आणि हे धुवून घ्यायचे आणि आपण हे पण ग्राइंड करू. आणि फ्लफी होतो ढोकळा आणि सॉफ्ट पण. तर हे गेले आपले पोहे भांड्यात मिक्सरच्या. आणि डाळ तांदूळ भिजत घातले. जर कधी तुम्ही दही घालणं विसरला ग्राइंड करताना, तर तुम्ही नंतर पण टाकू शकता, काही टेन्शन घ्यायचं काही नाही. मी पण 1-2दा विसरलेली आहे, तर मी टाईमवर टाकलेलं दही, तर काही असं बिघडत नाही. थोडंसं दही टाकायचं आणि थोडंसं लिंबू टाकायचं, होऊन जातं मॅनेज. थोडंसं पाणी टाकायचं. आणि दही तुम्ही चेक करा तुमचं आंबट किती आहे. फार आंबट असेल तर 1 वाटी ना आपण याला काढू मिक्सरमधून. ग्राइंड करताना लगेच जास्त पाणी टाकू नका, मीडियम ठेवा. म्हणजे कसं, पाणी नंतर ॲड करता येतं कन्सिस्टन्सी प्रॉपर बॅलन्स करायसाठी. पण जर तुम्ही आधीच पाणी टाकाल तर ते पातळ होऊन जाईल, मग ते थोडंसं मॅनेज होईल, पण मग त्याला तुम्हाला जुगाड करत बसावं लागेल. मग बेसन टाका, तांदूळाचं पीठ टाका, त्याच्यापेक्षा आधीच खबरदारी घेतलेली बरी.
आता हे बॅटर यात टाक.